भारत माता की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। नमस्कार सर्वांना, जय महाराष्ट्र। रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या करमाडा येथील नेत्या रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी शिंदे गटाला सोडून भाजपमध्ये प्रवेश केलाय। बागल यांच्या प्रवेशामुळे माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे। रश्मी बागल या 2019च्या विधानसभा निवडणुकीत करमाडा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार होत्या। त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला होता। त्यानंतरही त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात आपले कार्य सुरू ठेवले होते। पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्या एका कार्यक्रमात रश्मी बागल या व्यासपीठावर होत्या। तेव्हापासून बागल गट भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती। मंगळवारी मराठवाड्यातील नेते बसवराज माधवराव पाटील तसेच करमाडा राजकारणातील एका प्रभावी नेतृत्व रश्मी बागल व दिग्विजय बागल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय।